आज आपल्याला झणझणीत असं अंड्याचं काळ्या मसाल्यामध्ये कालवण बनवायचं आहे. त्यासाठी इथं मी 3 कांदे घेतलेत मीडियम आकाराचे आणि त्याला असं पातळ चिरून घ्यायचं आहे. आणि गॅसवरती एक लोखंडाचा तवा ठेवला आहे, त्यामध्ये कांदा भाजायला टाकायचा आहे. कांदा आपल्याला पूर्णपणे काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गावरान पद्धतीने अंड्याचं कालवण बनवणार आहेत आपण. गावाकडे सहसा चुलीमध्येच कांदा भाजतात, पण आपल्याकडे इथं चूल नसल्यामुळं असं आपण तव्यामध्ये भाजून घ्यायचा. तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा भाजू शकता. डायरेक्ट गॅसवरती कांदा भाजलेला चांगला नसतो शरीरासाठी, त्यामुळं असं तव्यात भाजून घ्यायचा. पण पूर्णपणे काळा होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं तेल टाकायचं तव्यामध्ये आणि कांदा काळपट रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपण कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला चण्याची डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे. 2 चमचे अंदाजे डाळ आहे ही. थोडंसं तेल टाकून डाळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. डाळ भाजून झाली की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अंड्याच्या कालवणासाठी इथं मी आधीच अंडे उकळून घेतलेले आहेत, कारण प्रत्येक गोष्टी जर व्हिडिओमध्ये घेतली असती तर व्हिडिओ खूपच मोठा झाला असता. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात, 2 अख्खे लसूण त्याच्या पाकळ्या घ्यायच्यात, पातळ चिरलेलं खोबरं घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे. 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. नंतर गॅसवरती एक कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की हे हिरवं वाटण टाकून छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला. पाच ते 6 लोकांसाठी इथं आपण अंड्याची भाजी बनवतोय आणि त्याच प्रमाणामध्ये सुद्धा सगळं साहित्य घेतलेलं आहे. खोबऱ्याच्या वाटणाला आता छानपैकी तेल सुटलंय, तर त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. 2 चमचे घरगुती मसाला घेतला आहे, घरचा काळा मसाला, 1 चमचाभर मीठ आणि पाव चमचा हळद. एवढे 3च वस्तू घ्यायच्यात. यापैकी यामध्ये दुसरा कोणताच मसाला नाही ॲड करायचा. मोजक्याच मसाल्यांमध्ये भाजी एकदम छान होते. जास्त मसाले ॲड केले की त्याची चवसुद्धा छान लागत नाही. सगळं टाकून झाल्यानंतर सगळं एकदम मिक्स करून घेऊ छानपैकी आणि मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनिट बारीक गॅसवरती ठेवू. मसाल्यांना तेल सुटलं की त्यामध्ये उकडलेली अंडी टाकून घेऊ. अंडी मी आधीच उकडून ठेवलेली, त्याचे साल काढून ठेवलेले. आता ते मसाल्यामध्ये परतून घेऊ. अंडं कढईमध्ये टाकलं की लगेच नाही मिक्स करायचं, जरा 2 मिनिट तसंच ठेवायचं, नाहीतर बिल मिक्स होतं. अंड्याचं जे बलक असतं ते मिक्स होतं भाजीमध्ये. दोन मिनटानंतर अंडे सगळे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर त्याला छानपैकी तेल सुटले. आता आपण कढईने कांद्याचा केलेला काळा मसाला टाकून घेऊ. मसाला टाकल्यानंतर छानपैकी एकदा मिक्स करून घेऊ परत. किती छान तेल सुटलेलं आहे कढईने. मसाला आता 2 मिनिट परतण्यासाठी बारीक गॅसवरती ठेवून देऊ. कढईने एकदम छानपैकी तेल सुटले
अंड्याच्या आजूबाजूला सगळीकडे तेल सुटले. मसाल्यांना तेल सुटते तोपर्यंत आपण दुसरीकडे एका बाजूला गरम पाणी करायला ठेवू. पहिले मिक्सरचं भांडं धुवून टाकायचं आहे आणि मग थोडं थोडं करून गरम पाणी ओतायचं आहे. पातळ रस्सा भाजी बनवायची आहे आपल्याला, त्या अंदाजानुसार पाणी ओतायचं आहे आपल्याला. ह्या अंड्याच्या भाजीमध्ये मी जास्त कोणतेच मसाले नाही घेतलेले, फक्त घरचे घरगुती मसाले घेतलेत, ते पण घरी बनवलेले. बाहेरचा कोणताच मसाला यामध्ये घातलेला नाही आपण. आता भाजीमध्ये पाणी ओतून झालेलं आहे. भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. भाजीला उकळी आली की 10 ते 15 मिनिट आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे, म्हणजे तिला थोडा थिकनेस येईल, घट्टपणा येईल आणि जरा तरीसुद्धा येईल, तेल येईल कडेने. ही अंड्याची भाजी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खायला मस्तच लागते. थंडीच्या दिवसांमध्ये असं गरम गरम इंद्रायणी तांदूळाचा भात आणि असं रस्सा खायचा आनंदच वेगळा असतो. आता आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट झाली आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, थिकनेस पण परफेक्ट आला आहे. तयार झाले झणझणीत असं अंड्याचं काळ्या मसाल्यात केलेलं कालवण. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.